आपल्याला आता पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माझी तर लई इच्छा आहे ही कोकरे नाही तर देव का ते आमदार खासदार झाला पाहिजे। त्याची सुरुवात आपण पंचायत समिती जिल्हा परिषदेपासून करायची। कोणाकोणाला काय पंचायत समिती जिल्हा परिषदेला आपला मेंबर निवडून पाठवायचा आहे त्याने हात वर करा। बाहेरचे भाड्याने आलेत काय करा की आम्हीच लढून आमचा जीव घालवू नका। तुम्हाला बी आमच्या बरोबर यायचंय हे असं होणार नाही। आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी ही विजय जी मिळालेला आहे हा विजय बी आपल्या सगळ्यांचा आहे। तुम्ही जरी पंधरात राहत आहात आणि आम्ही बारामतीत राहत असेल पण तुम्ही प्रचार करत होता ह्याची मला जाणीव आहे। तुम्ही बारामतीत येता आणि बारामतीत सांगायचा मतदान करा। मला माहित आहे की आता आपल्याला येणारा जो निवडणुका असतील कुठल्या पण असू दे त्या निवडणुकीत आपल्याला जातीचं काम करायचं नाही नीतीचं करायचंय। कारण ही जी आंदोलन आहे ही जातीचं नाही, हे आंदोलन जातीचं नाही, हे नीतीचं आंदोलन आहे। आणि ही जर आंदोलन जातीचं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु चोका महाराला मानलं असतं ना, महात्मा ज्योतिबा फुलेंना का गुरु मानलं? कारण हे आंदोलन नीतीचं आहे जातीचं नाही। त्याच्यामुळं आपलं हे आंदोलन नीतीचं आहे। या नीतीवर नीती कुठल्या आहे तर समतामूलक समाजाचे आहे। आंदोलन कोणी सुरू केलंय? महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलंय। पाठीमाग इथं हिंगणे सर बी आहेत पाठीमाग। आता मी जास्त काही उलगडून सांगत नाही पण काही एक घटना अशी झाली ती आपल्या इथंच एका माळी समाजातील भगिनीवरती अन्याय केला होता। बऱ्याचशा जणांना माहित नसेल, बऱ्याच वर्षाची 10-15 वर्षाची ही आहे। काळूराम चौधरी तिथं त्या ज्याने अन्याय केला ना त्याला ठोक टाकायला सगळ्यात पुढे मी होतो। आणि आज बी आमची तीच तयारी आहे की इथला जो विस्थापित समाज आहे जो गावकुसाच्या बाहेर आहे, गावकुसाच्या बाहेर आपण सगळेच आहे। आमची वस्ती गावाच्या बाहेर आणि त्या आमच्या वस्तीच्या पलीकडे मेंढर चारायला तुम्ही आहे। म्हणजे बारामती तालुक्यात जरी धनगर समाज सदन असला तरी धनगर समाज महाराष्ट्रामध्ये काही सगळेच समान नाहीत। मग ह्या ज्या जाती आहेत 6743 जाती ज्या SC ST OBC आहेत, मुसलमान बी काही तिकडली नाहीत, हितलीच आहे ती। मग या SC ST OBC आणि मायनॉरिटीला बरोबर घेऊन आपल्याला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय। आणि 1946ला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जाण तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय। आम्हाला घरे पण नव्हती, कोडाच्या पालात राहत होते आमचे आजोबाजा। आमच्या जमिनी तर कधीच हाणल्या होत्या यांनी। आता बी सुटीत देत नाही तिकडे। 500 रुपयात बघितलं ना कोरेगाव पार्कचं पार्क केलं 500 रुपयात करताय। हितल्या बी लई फाईली आल्यात आता म्हणजे माझ्याकडे आल्यात। एक तर फाईल अशी आहे सर 1935ची आहे। 1935ला 107 एकर रामोशी वतनाची जागा आणि खरेदी घेणाराचं नाव काय माहित आहे का? गोविंदराव पवार। दस्त आहे माझ्याकडे, दस्तच आहे आणि ज्याने आणून दिलाय तो रामोशी बांधव आहे। तर मी आज या तुमच्या 15 मी अगोदर बी सांगितलंय मी महाराष्ट्र राज्यातली महार मांग फलार सुतार रामोशी टाकारी गुरव ह्या सगळ्यांना गोळा करून सहयोगच्या पुढे आंदोलन करणार आहे। राज्यव्यापी आंदोलन असणार आहे। आमच्या जमिनी आम्हाला महागारी द्याकडे आणि जमिनी जर महागारी नाही दिल्या तर सरकार आमचं आम्ही बनवू आणि मग बंगला बी घेऊ। सहयोग तर मी खोमण्याच्या नावावर करील। त्यांचा आहे त्यांना देऊन टाका की
हा माझ्याकडे त्याचा दस्त आहे ना, 107 एकराचा दस्त आहे गोविंदराव पवारांचा, त्यांनीच खरेदी केलेला आहे. आणि आता त्याचा चालू तो अर्ध्या एकराचा 2 उतार आहेत आणि त्याच्यावर नाव आहे अजित आनंदराव पवार. म्हणजे ही सगळी लुटमारीचा जे धंदा आहे तो फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. आम्हाला कशातच ठेवलं नाही. आमच्या इथले बी पंधरातले बी नाही, पंधरात बी नाही, अख्ख्या तालुक्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात नाही. 5 लाख हेक्टर जमीन महारवातनाची होती, गायब आहे सगळी. 5 लाख एकर महारवातनाची जमीन महाराष्ट्रातली गायब आहे. 1934ला सांगवी परगणा जी आहे हे तुमचा भाग, ह्याची केस बारामतीच्या कोर्टात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखल केली ती जमिनीच्या संदर्भात. त्याच्या अगोदर बाबासाहेब त्याच्यानंतर 37ला गोविंदराव यांच्या गावात देवकात्यांनी काय केलं, तलाठी ऑफिस जाळलं होतं इंग्रजांच्या काळात. तर त्या 2 देवकाते बंधूंवरती खटला दाखल झाला आणि त्यांचं वकीलपत्र बाबासाहेबांनी घेतलं होतं. बाबासाहेब एकूण 4 वेळा बारामतीला आले, 4 वेळा, आणि 4च्या वेळा धनगर समाजासाठी आले. म्हणजे हरिपिराजी दाहीगुडे आहेत. माझं जे घर आहे आंबरा इथलं, माझ्या घराच्या समोरच हरिपिराजी दाहीगुड्यांचं घर आहे. माझ्या समोरच मी लहानपणी दाहीगुडे गुरुजींना बघितलेलं आहे, दाहीगुडे बाईंना बघितलंय. दाहीगुडे त्या गुरुजींची एक नात होती. आणि मी पण लहान होतो. दाहीगुडे गुरुजी ज्यावेळेस त्यांचं निर्वाण झालं त्यावेळेस मी लहान होतो, पण मला आठवतंय सगळं. त्यांच्या घरी आम्ही दूध घ्यायला जायचो. असा हा भाईचारा आहे. हा भाईचारा आपल्याला अजून मजबूत करायचा आहे. इथला माळी, इथला तिली, इथला कोळी, इथला वडार, इथला लमान, इथला कैकाडी, इथला महार, इथला मांग, इथला तांबारी, इथला ढोर, इथला फलार समाज, या सगळ्या 18 पगड जातीला आपल्याला एकत्र येऊन गरीब मराठ्यांना बरोबर घेऊन गरिबांना त्यांचं काही घेणं देणं नाही, त्यांचं नुकसान बी आपण केलेलं नाही. नुकसान करणारी बी हीच आहेत. आता सर आपण वचननाम्यात म्हणलं CBSE बोर्डाच्या शाळा काढू, तर ना हे नवीन नगराध्यक्ष त्याच वेळेस म्हणला सचिन सातव की मी CBSEची शाळा चालू करतोय. कुठली तर नगर परिषदेची. मग सातव शाळा कशाला ठेवली? धंदा करायला. तो धंदाच आहे की. विद्या प्रतिष्ठान देऊन टाका की फुकाट. तुम्हाला किती 67 पासून आम्ही मत देतोय. राष्ट्रवादीच्या कुठल्या बी कार्यकर्त्याला फुकाट ऍडमिशन भेटला असेल ना, त्याने हिथं उभं राहायचं, पुरीचा राजीनामा लगेच देतो. आणि कुणाला नाही भेटत, तुम्ही किती काम करा, किती बी काम करा. तुम्ही बूथवर 900 मतं असतील ना, तर 899 मतं घड्याळाला पाडून दाखवा, तरी तुमच्या पोराचं, तुमच्या पुरीचं ऍडमिशन होणार नाही. म्हणून बांधवानो, आपलं आपलं बघा, ती आपलं आपलं बघतात, आपण बी आपलं बघा ना. आता येणाऱ्या निवडणुकीच्या ह्याच्यात तो आपल्या सगळ्यांना एकत्र येत आहे. एकत्र येऊन रिझल्ट देत आहे. 100% 15 रिझल्ट आहे. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. 100% रिझल्ट आपला आहे आणि तो आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी मेहनत करू, ताकद लावू. मी तुम्हाला, आम्ही नगर परिषदेच्या ह्याच्यात सर माझ्या घरची सगळीच भिलती. मी असा थुकलो की रक्त पडत होतं. मला डॉक्टरनी इंजेक्शन देऊन झोपावलं. मी झोपलोच नव्हतो. 5 दिवस झोपत नव्हती. भूक, जेवण नव्हतं. पण कष्ट सगळ्यांना करायचंय. माझ्या बरोबरची जेवढी लोक कार्यकर्ते होती ती सगळे कार्यकर्ते कष्ट करत होती. आपल्या सगळ्यांनी कष्ट केलं. 100% एवढी तर लोक तीनच्या बिहायला होत नाही. तुम्हाला माहित आहे, 15 सभा असली तरी येतात का? जेवण बिवण ठेवावं लागतंय. गाड्या, कारखान्याच्या गाड्या, कारखान्याचं काय काय वापरलं जातं, मग लोक गोळा होतात. एवढी लोक सुद्धा गोळा होत नाहीत. त्यांना काय होतं म्हणजे काय, त्यांच्याकडनं काय फायदाच नाही आपला. हे आपला फक्त वापर करतात. वापर करून एकदा त्यांचं काम झालं की परत बघत नाही, नंतरच म्हणतात. आणि दादाकडे जर गेलं ना सर, पोराला नोकरीला लाव म्हणून,
दादा पहिला म्हणतो कॉल आलाय का, आणि एखाद्याला कॉल आलेला असेल ना मग ती म्हणतो त्या मंत्र्याचं माझं पटत नाही. जो घेऊन गेला का नाही त्याचं माझं पटत नाही. त्यांच्याला नसलं शिक्षण तरी खोटं दाखलं जोडून सुद्धा नोकऱ्या देतात. माझ्याकडे पुरावा आहेत बरं का तसलं. इथं मीडिया पण आहे आणि राष्ट्रवादीतले वकील आहेत. मी तर खोटं बोलत असेल तर खटला दाखल करा माझ्यावर, मग मी कोर्टात दाखवतो कोणाकोणाला काय काय केलंय ते तुम्ही. तर बांधवांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करील, बहुजन समाजाने एक संघ होऊन या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय. नगर परिषद मधनं सुरुवात झाली, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला आपल्याला तो रिझल्ट कायम ठेवायचा आहे. विजय इथून पुढं हा जो रथ आहे तो नगर परिषदेपासून सुरू झाला. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, मग लोकसभेला जाईल. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय मल्हार, जय ज्योती, जय क्रांती.